हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ना ताई. हा, मला अनुभव सांगायचा होता. हा, कुठून हा. बोलताय सांगायचंय? हा, मी पुण्यातून बोलते, चिरलेमधून. मी आता बरं. 2 दिवसापूर्वी अनुभव सांगितलं होतं एक. हा, अच्छा. हा 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 हा. काय मला अनुभवलं ते ताई? ताई, अनुभव एवढा हे आहे ना, म्हणजे म्हणजे आमचं आयुष्य सगळं स्वामीच्या त्यावेळेस नसते ना, तर आता काय झालं असतं माहिती नाही. अरे असा बापरे, अनुभव आहे. हो. काय झालं एवढं ताई? हा, सांगते तुम्हाला मी. हा. काय झालं माहितीये का, आता माझे मिस्टर, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, मला स्वामींची आरती वगैरे भेटली होती असं. हो हो तेव्हापासून हो. ते पण स्वामींचं करायला लागले होते. म्हणजे आई ग. हो. त्यांना ना असं खूप पोथी वाचणं वगैरे त्यांना होतं, पण ते कधी घरातून बाहेर निघताना स्वामींचं नाव घेतल्याशिवाय, स्वामींचं नाव पडल्याशिवाय बाहेर निघत नाहीत. हा. आणि जेव्हा त्यांना टाइम भेटेल तेव्हा ते मठात जातात असं. अच्छा अच्छा, जसं आणि जमेल असं तसं. हो, म्हणतात ना, की पहिल्यांदा अक्कलकोटला जायला स्वामीच बोलवतात. हो की नाही? अगदी. हां, हे हां. बरोबर तर बोललात. तसं तसं ते आमच्यासोबत तसंच घडलेलं सेम. अय्या. हा म्हणजे हा आम्हाला ना दोघांना पण अक्कलकोटला जायची इच्छा होती. पण ह्यांचं ना हे जास्त सिरियस घेत नव्हते, की आपल्याला जायचंय. ठीक आहे हा. जाऊ, ठीक आहे जाऊ असं होतं हां. हा. आणि आणि त्यांना ना असं आपण बोललो ना कुठं चला आज आपल्याला सुट्टी नाही ह्या मंदिरात, त्यांना असं बोललं पण राग येतो, की तू देवाला आधीच नको बोल. आपल्याच्यात नाही जाणं झालं तर ते बरं नाही वाटत ना. अच्छा अच्छा. हा हा हां, हा. हां. तर त्यांचा असा एक स्वभाव आहे, की म्हणजे मी फ्री असेल तर मी स्वतः तुला घेऊन जाईन, पण तू आधी देवाला नको सांगू मी येतोय. नाही जाणं झालं तर ते बरं नाही वाटत असं त्यांचं ते अच्छा, बरोबर आहे त्यांचं पण. हो, बरोबर आहे. हो. ते आधीच आणि कबूल नाही करायचं. हो, हो. असं त्यांचं नेचर आहे. हा. आणि ते एवढे कामात बिझी, त्यांचं कामाला एवढे इम्पॉर्टन्स देतात ना ते, की त्यांचं काम झाल्याशिवाय दुसरं काही बघतच नाही. ताई पण असे मग तुम्हाला हे सांगू का, हं, हं. काम पहिली प्रायोरिटी कामालाच द्यावी. ती हो, पण हो. आपली तेच फार हं, मोठी हं. सेवाच आहे. हो. आणि ते पण म्हणजे मी कशी लहानपणापासून म्हणजे गजानन महाराजांचं करायचे, तसं ते पण म्हणजे सेम माळकरी लहानपणापासून, म्हणजे अगदी लहान हां. असल्यापासून पांडुरंगाची माळ जप केल्याशिवाय ते बाहेर पडत नव्हते. पण आता कसं आहे, काम असलं, जबाबदाऱ्या वाढल्या, की त्यांना नाही, पुरुषांना जास्त सगळ्यांनाच करणं होत नाही हां, ना. जसं होईल तसं. हां. हो. तर एक दिवशी अचानक म्हणजे आपल्या आयुष्यात काय वाईट घडणार आहे हे आपल्याला नसतं, पण स्वामींना माहिती असतं असं मला वाटतं माहिती आहे. अगदी बरोबर आहे. खरं आहे. म्हणजे मग एक दिवशी ना अचानक ते म्हटले, की मी ना मी म्हटलं ना माझ्या मैत्रिणी आहेत ज्या म्हणजे स्वामी सेवेकरीच आहेत, जे माझ्या आजूबाजू भरपूर लोक जे आहेत ना ते सगळे हां, हां. ठीक आहेत. तर हां. मग ते म्हटले, की मी माझ्या मित्राला फोन केला, आपण उद्या स्वामी म्हणजे अक्कलकोटला चाललोय असं. हां, 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 हां. असं नसत. म्हणजे मला पण माहिती नव्हती. ह्यांनी अचानक कसं ठरवलं, म्हटलं गाडी केली दोघांमध्ये आपण अय्या! चाललो. हो, हो. अरे आणि बापरे! घरी आले आणि म्हटलं, मला पण आनंद झाला. म्हटलं बाबा म्हणजे देवाने कशी बुद्धी दिली स्वामींनी ह्यांना. म्हणजे म्हणजे मला पण जायची तर खूप इच्छा होती. कधी गेले बरोबर. नाही. आजच हं. आणि ना रात्रीची त्यांना ना इतकी थंडी, ताप वगैरे चालू झालं ना ताई, खूप म्हणजे कणकणी आली. निघाल्यावर? नाही, नाही. रात्री आम्हाला पहाटे निघायचं होतं ना. अच्छा, आधीच सुरू हां. झालं. तर आधीच चालू झालं ते. आम्हाला पहाटे निघायचं होतं. मी त्यांना सांगते, तुम्ही एवढे आजारी आहे ना, तुम्ही कॅन्सल करा. फोन हां. करा. नाही म्हणजे नाही का, हो, तुम्ही हो, हो. आजारी आहे मग कसं जायचं बाबा असं मला बरोबर, वाटतं. बरोबर. भीती वाटते ती. हो, हो. तर वाटायला. मी त्यांची खूप मागे लागलेली, पण त्यांनी हट्टच धरलेला. हां. मला जायचंय असं. अगं बाई! हां, हां. हो, हो. आणि मला टेन्शन रात्रभर, म्हणते बाई हे एवढे आजारी आहेत आणि ह्यांना अचानक का असं, की मला जायचंच आहे अक्कलकोटला. हां, 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 हां. म्हणलं ठीक आहे, आता एवढं यांची इच्छा तर आपण नाही ना असं आडवं येऊ शकत नाही, खूप. नाही. बरोबर आहे अगदी. हां. आणि कणकणी खूप होती बरं का त्यांना. आम्ही पहाटे आवरलं, सगळं निघालो. हां. सगळं आवरलं म्हणजे जर्किंग घरीच विसरलं. थंडी खूप होती पहाटे. आई आणि गं! त्यांना थंडी म्हणजे होती, सर्दी वगैरे. एकदम अशी कणकणी आली होती. खूप कणकणी बापरे! आली. हां, हां. हं. मग आम्ही निघालो. ते पण दुसरं जोडपं होतं. ते आम्ही त्यांच्या घरी मग निघालो. आधी आम्ही तुळजापूरला गेलो. हां. तुळजापूर तिथं 3 तास लाईनमध्ये उभं होतो. एवढं आजारी असताना पण. बापरे! 3 तास ताई तुम्ही लाईनमध्ये किती हां, हां. भाग्यवान हो, असे मिस्टर आहेत तुमच्याकडे. हो, हो. 3 तास लाईनमध्ये उभं राहिलो आम्ही. हां, त्याच्यानंतर तिथं दर्शन घेतलं. तिथून आम्ही अक्कलकोटला निघालो. हां. आणि मनात नामस्मरण चालूच होते. एक आनंद होता. त्यांचं म्हणजे आजारी ते कणकणी ते कसं सहन करत होते त्यांनाच माहीत. बापरे! म्हणजे हां, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ह्यांनी आता झोपणं, आराम करणं गरजेचं आहे. पण हां. त्यांचं होतं की नाही मला अक्कलकोटला जायचं. असं होतं. बापरे! हो. हां, हां, आणि हां. मग गेलो. अक्कलकोटला गेलो. दर्शन वगैरे घेतलं छान. मस्त. हां.
आणि निघालो आम्ही तिकडनं. मग पंढरपूरला गेलो. रात्र झाली खूप ना. मग अरे बापरे, एवढं पंढरपूरला फिरले? हो, एका दिवसात. आई गो. हो. मग पंढरपूरला गेलो. तिथं मुखदर्शन घेतलं कारण एवढं थांबलं खूपच उशीर झाला असता ना. बरोबर बरोबर. हा हो. मग तिथून निघालो. पहाटे पहाटे आम्ही घरी पोहोचलो. हा हा. हां. पहाटे घरी पोहोचलो, झोपलो आम्ही. मग मी जरा उशीर आता पहाटे आल्यामुळे उशिरा उठले 8 वाजता वगैरे नाही का. बरोबर. तर मग हो, अंघोळ वगैरे केली, नाश्ता बनवला, पोहे हे ह्यांना अजून पण त्रास होत होता कणकणी. तर हे उठले, म्हटले मी अंघोळ करतो आणि त्यांचा एक मावस भाऊ राहतो इथं म्हणजे नाही का पुण्यामध्येच. हो हो तर हो. मग ते म्हणते त्याला फोन करतो आणि मी हॉस्पिटलला जातो म्हटले. मग त्यांनी अंघोळ केली हा. आणि त्यांनी भावाला फोन केला की मी हॉस्पिटलला जायचंय आपल्याला ये म्हणून असं. अच्छा. हा हा. आणि पोहे द्यायला येऊस तर ताई ते दिवाणवर असे पडले, त्याचे हातपाय पूर्ण वाकडे झाले. बाप रे, म्हणजे तोपर्यंत कसली गोळी पण नाही घेतली? ते गोळी हां, म्हणजे त्यांना आता हॉस्पिटलला जायचंच होतं ना सकाळी उठून लगेच. आता निघणारच होते थोड्या वेळामध्ये. हा हा आणि हा. मी पोहे द्यायला आले इकडे, तर ते बेडवर पडलेले असे आई आणि गो. पूर्ण हात असे वाकडे झाले, पाय वाकडे झाले पूर्ण असे. अरे 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 अरे. मला ना त्यांचा हात मी एकदम घाबरली. माझा लहान मुलगा आहे 9 वर्षाचा घरामध्ये छोटासा. तो आई पण गो. रडायला लागला, "पप्पा काय झालं? पप्पा काय झालं?" नाही का असं. बरोबर आहे. डोळ्यातून पूर्ण पाणी येत होतं. त्यांना बोलायला पण जमत नव्हतं. नुसतं डोळे ना पाणी गाळत होते. आई आणि गो. पूर्ण हात असे पूर्ण वाकडे झालेले असे म्हणजे मला असे हात सुद्धा चोळता येत नव्हते. नाही आणि पूर्ण प्रवासात कसली गोळी पण नाही घेतली त्यांनी साधी? तो इतका मोठा अनुभव बघा ना ताई म्हणजे एवढ्या आजारी बापरे. असतात गाडीत काहीच झालं नाही त्यांना. स्वामींनी हो. घरीच पोहोचून दिलं. घरी आल्यावर सगळं झालं? हो, म्हणजे तेच मला विशेष म्हणजे एवढं ते आजारी होते, पण आमचं दर्शन छान झालं. घरी येऊस्तोवर स्वामींनी म्हणजे त्यांना काहीच होऊन दिलं नाही. सुखरूप आणलं? हो, सुखरूप आणलं स्वामींनी घरी. घरी बापरे. तेच तर ना. घरी आणि मग आलो ते तुम्ही हातपाय वाकडे झाले मग? हो, तेच. घरी आलो मग मी भाऊजींना फोन केला. म्हटलं तुम्ही येताय ना लवकर या म्हणलं त्यांना खूप त्रास व्हायला लागला असा. हा मग हा. आम्ही खाली ना आमचे अजून रिलेटिव्ह राहतात. आम्ही ज्या सोसायटीत राहतो ना खालच्या हा हा. सोसायटीमध्ये. हां, मग ते म्हटलं की मी ताईला फोन करतो ती येईल पटकन. त्या दिवशी लकीली संडेच होता. म्हणजे सगळे घरीच होते. अरे बाबा. हो. मग ते त्यांना यायला लांब होतं, पण हे सोसायटी जवळ असल्यामुळे ती जवळ होती ना. हो तर हो. मग ते आले पळत. आम्ही पटकन त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो हा. आणि डॉक्टर सांगत नव्हते पटकन. पण ना एक असं टेन्शन ना डोक्यामध्ये तर काय झालं, काय झालं, काय झालं. मग बरोबर त्यांनी बरोबर. ते कुठं इंजेक्शन सलाईन वगैरे दिलं. मग थोडं नॉर्मल झालं. मग ते म्हटले ना 4-5 दिवस ॲडमिट करायला लागेल, की परत असं होऊ शकतं ना. हा हा असं हा. हां. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग घेतलं ॲडमिट केलं त्यांना तिथे. म्हणजे 5 दिवस 5 दिवस ॲडमिट असतील ते. मग माझी पण एवढी बापरे. दगदग ना, मी रात्रभर तिथे थांबायची. हा. सकाळी यायची. हा मुलाला मग माझे दीर आहेत ना त्यांच्या घरी मग पाठवून द्यायचं रात्रीची झोपायला. हा हा. आणि सकाळी यायचं, नाश्ता घेऊन जायचा, परत यायचं, दुपारचं जेवण घेऊन जायचं, परत यायचं, आई गं. संध्याकाळचं घेऊन जायचं, परत संध्याकाळी त्यांच्यापाशी राहायचं. पण ताई ह्या 5 दिवसामध्ये मी त्यांचं स्वतः पाहिलं होतं ना डोळ्यांनी. म्हणजे हो. त्यामुळे आतून आपण पूर्ण हे झालेला असतो. बरोबर. मी 5 दिवस कंटिन्यू स्वामींची नामच माझ्या तोंडातून बंदच नव्हतं ताई. आणि ताई निदान काय झालं? कशामुळे हो, झालंय हो. असं? सांगते. ते मग ना नंतर ते डॉक्टर म्हटले, की ह्यांना कॅल्शियम भरपूर कमी झालंय यांच्यामध्ये. अगो कॅल्शियम बाई. खूपच कमी झालंय. हे ना कॅल्शियम कमी झाल्यामुळेच हे असं होतंय म्हणे नाही का. अ, बापरे. मग त्यांना झालं दुसऱ्या आणि सोडायच्या आदल्या दिवशी अचानक गुडघा सुजला काही कारण नसताना. म्हणजे ते बाप. एक डोक्याला टेन्शन, की हे कुठं नाही झालं, की गुडघा एवढा मोठा सुजून बसला. अरे म्हणजे अरे मला अरे. हो ना, मला अजून आतून मी आता दाखवू शकत नाही त्यांच्यासमोर, रडू पण शकत नाही. बरोबर. कसं? असं झालं. मग झालं दुसरं 5 दिवसानंतर घरी आलो आम्ही. हं. रिक्षा बुक केली, घरी आलो दोघं. पण हं. त्यांचं तापच उतरलं नाही ताई. बापरे. हां. काय आता एवढं 5 दिवस ॲडमिट राहून रिपोर्ट चांगले येतायत. पण ताप काय उतरतच नव्हता. असं कसं? हां. आणि मग ना काय झालं ते माझे म्हणजे पाहुणे आहेत ना ते त्यांच्याकडे सवाष्णी होत्या. रात्रीच म्हणजे त्यांनी पुरणपोळी वगैरे बनवली होती. जवळचे पाहुणे ना तर ते म्हटले त्याला की तू इकडेच ये जेवायला. तर हां, म्हटलं हां. ह्यांना आता गाडी चालवता येणार नाही टू व्हीलर ना. बरोबर, बरोबर. कारण तब्येत तेवढी ठीक नव्हती की गाडी वगैरे लगेच असं प्रवास करणं हो, वगैरे नाही. हो, हो, हं. हो. तर मग ते म्हटले ठीक आहे. मग ते म्हटले मी ह्याला पाठवतो म्हणजे त्यांचं माझं म्हटलं माझी फोर व्हीलर घेऊन येतो तू ये म्हणजे ना. मी हां, हां. म्हणे माझं नक्की नव्हतं त्यांच्या घरी जायचं. त्या म्हटलं तुला डब्बा पाठवून देते मी. हां. ह्यांना म्हटलं तुम्ही जा मी घर आवरून घेते मग असं.
निघाले हे. काय माहिती मला अचानक असं झालं. मी म्हटलं नाही, 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 थांबा म्हटलं. आणि मला ना 100% मला जायचंच नव्हतं बरं का हा सिरियसली. हा 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 हा. पण ना मला अचानक असं झालं. थांबा म्हटलं, तुमचा ताप उतरत नाही ना, आधी हॉस्पिटलला जाऊ म्हटलं. बरं झालं. हा. आणि मग कशी तुम्ही जा स्वामींनी म्हटलं. बुद्धी दिली हो. हो तेच. आणि ना स्वामी देतात अहो ताई. म्हणजे हो आपल्याला कळत नाही पण स्वामी ना ते हात म्हणजे स्वामींनी एकदा आपल्याला पकडते आपला हात सोडत नाही. हो, खरं, अगदी खरं आहे. तेच ना. मग मी अचानक म्हटलं थांबा म्हटलं. गाडीत बसलेली वरती आली. मला परत म्हटलं नाही आपण ना फाईल घेऊन जाऊ म्हटलं तुमच्यासोबत. परत वरती आली गाडीतून उतरून. हा 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 परत फाईल घेऊन खाली गेली मी. हा. मग नंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये थांबलो. आणि जे आधी हॉस्पिटलमध्ये गेलतो ना ते जुनं होतं पण छोटं होतं. तिथे ऍडमिट करायची सोय नव्हती ना. अच्छा अच्छा. हा. हां. तर बाहेर बसलो आम्ही तिघं पण. आणि त्यांना अचानक परत त्यांना जाणवत होतं की त्यांना परत तसंच व्हायला लागलं होतं. आई गो. तर हात-पाय ना तर ते कळलं त्यांना की आता माझे हात ना पूर्ण वाकडे व्हायला लागले. तर ते त्यांना म्हटलं बापरे. दिराला की मला व्हायला लागलं तसं. तर तो म्हटला की दादा इथं ना सोय नाही ऍडमिट करायची. चल म्हणे आपण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊ. हा 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 मग दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यांना. तिथं हा. ताई ऍडमिट इतकं जास्त झालं तिथं की डायरेक्ट आयसीयू मध्येच ठेवलं. अरे अरे अरे. हो, एवढं जास्त झालं. आणि बापरे. असं आयसीयूमध्ये म्हणजे माझ्या पायाखाली जमिनीत सरकली. म्हटलं म्हणजे का असं झालं असेल? बापरे. आयसीयूमध्ये माझ्या तर ठेवलं अंगावर म्हणजे शहारे येत आहेत. मग त्यावेळेस मग काही कुठलं औषध फरक पडत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. हा. त्यांना मग ना डायरेक्ट ते म्हटले आता ह्यांना आयसीयूमध्येच न्यावं लागेल म्हटले. बापरे. हा हा. हो. आयसीयूमध्ये नेलं आणि ठेवलं. मी इतकी म्हणजे आता इतकी रडत होते आणि लय स्वामींचं कंटिन्यू नामस्मरण करत होते. कंटिन्यू. मला रात्रीची सुद्धा झोप लागत नव्हती. बापरे, कशी लागेल हो कारण हे ताई. आपण डोळ्यांनी पाहिलेलं ना तर आपल्याला हे होतं ना. अगदी अगदी खरंय. म्हणजे आपण म्हणतो पण ज्याच्यावर दुःख येतं ना ते त्याचं कोणी समजून घेत त्याच्यावर वेळ नसतं. येते त्यालाच कळतंय. खरं बोलले. हो, ते तसंच होतं ताई. आणि ना म्हणजे आपण स्ट्रॉंग आपण अजून किती खचलेलो असतो ना ते स्वतःलाच माहिती असतं. खरंय. अगदी अगदी. आणि बरोबर. मग आणि त्यानंतर ताई काय झालं माहितीये का? हा. तिथं खाली स्वामींचं मोठं मंदिर. अय्या. म्हटलं एवढं छान वाटलं. म्हणजे माझं ना अर्ध टेन्शन तिथं कमी हा झालं. हा. हो. बरोबर. म्हटलं स्वामी तुम्ही त्या ह्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तुम्हाला तुमच्या जवळ त्यांना आणायचं होतं. कारण तुम्हाला हा. स्वतःच त्यांना नीट करायचं होतं म्हटलं. स्वतः त्यांना काळजी घ्यायची होती बघा. हो. आणि ते ना मला ही एवढी टेन्शनमध्ये अचानक मला ते दिसलं खाली ना हॉस्पिटलच्या खाली छान असं हा स्वामींचं नुसतं मंदिर आहे. हा 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 हा. गेली स्वामींना म्हटलं स्वामी आम्ही अक्कलकोटला आलो तुमचं दर्शन घेतलं. तुम्हीच म्हणजे नाही का काहीतरी संकट असलं तर ते तुम्हीच निवारण करा म्हटलं. आता बरोबर. मी माझ्या नवऱ्याला पूर्ण तुमच्या हवाली केलंय म्हटलं. मला खरंय. मला मला त्यांना काहीच सांगू नका म्हटलं. आता हं. सगळं तुमच्यावरच आहे म्हटलं. तुम्हीच त्यांना कसं हे करायचं ना तुम्हीच बघा म्हटलं. तुम्हीच करा काय करायचं ते बाई म्हटलं. गं. हो. हं. पण म्हटलं की मला माझं कुंकू सही सलामत पाहिजे म्हटलं स्वामी. मी पाहिजे. तुमचं कधीच पाय सोडणार नाही म्हटलं. कधीच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मग रात्री आलो घरी ते एक आयसीयूमध्ये तर मला रात्रभर झोपच नाही. आणि ताई तुम्हाला सांगते त्यांचे ना हात आहेत ना हात दोन्ही हां. इतके सुजले होते त्यांना सलाईनच आउट जायचे. त्यांचे पूर्ण हात दोन्ही सुजलेले. खूप बापरे! इतके वैतागले होते, इतके वैतागले होते. कशाला नाही पण सलाईनला खूप वैतागले. सुई बरोबर कुठं आहे. अक्षरशः दोन्ही हात सुजले त्यांचे. आउटच होत आणि होते. हो, हो. सलाईनच आउट व्हायचं ना अक्षरशः पायात. आणि ना हे नर्स वगैरे आहेत ना म्हणजे ते करतात चांगलं पण ते त्याचं टोचतच राहतं. आता त्यांना ते शोधायचं असतं, सलाईन लावायचंच असतं. बरोबर, बरोबर. खरं आहे. आणि मग त्यांनी शेवटी ठरवलं की ह्याच्या पायाला आता सलाईन लावायची. अय्या! एवढी वेळ आली? एवढी वेळ म्हणजे दोन्ही हात ना पूर्ण सुजले. त्यांना शिरच सापडत नव्हती सलाईनला. म्हणजे इतकं ते वैतागले त्यांना असं झालं की मी कधी इथून बाहेर पडेल असं त्यांना होत होतं. बाई गं! पण पायाला सलाईन लावायची वेळ नाही येऊन दिली स्वामींनी. नाही आले ना? नाही. आई मग ना गं! हो. मग हे ना नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो भेटायला आयसीयूमध्ये. मग हे धीराला म्हटले की मला ना काही कर म्हणे इथून बाहेर काढ म्हटले आता तू. मला ना स्वतःला माहिती की मी पूर्ण बरा झालोय आता. त्यांना नाही का? स्वतःला ते कळत असेल ना. हो, हो. ते म्हटले मला ना मला सलाईन आता पायामध्ये घ्यायची माझी कॅपॅसिटीच नाही म्हटलंय. बरोबर हो. हात काय दोन्ही ताकद राहील सुजलेले. माणसाला. हो, दोन्ही पूर्ण हात सुजले होते. पूर्ण असे टम झाले होते नुसते. बापरे!
मग ना आम्ही काय केलं, त्या डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला सोडा म्हणे, आम्ही दुसरीकडे ऍडमिट होतोय. ते हा काहीतरी कंपनीकडून पैसे मिळतात, कॅशलेसची वगैरे अशी सोय. तर त्यांना सांगितलं की हा आम्हाला दुसरीकडे कसं काय कंपनीकडून पैसे मिळतील, आमची एवढी हे नाही की आम्ही तर कॅश भरतो असं ना. हा असं हा करून त्यांनी सलाईन वगैरे काही काढलं नाही. असं करून मग खोटं बोलून आम्ही त्यांना तिथून काढलं बा. मग नंतर हो. पण ते नंतर ठणठणीत बरे झाले ताई. हो, हो. किती पण छान ते किती ते छान. बरे झालेत. मी तारक मंत्राचं पान तीर्थ बनवलं. मी त्यांना पाजायची, मी द्यायची त्यांना प्यायला. वा ते करत हां, होता तारक तुम्ही. मंत्र हो. अरे वा. तारक मंत्राचं तीर्थ मी त्यांना द्यायची प्यायला ताई. आणि आलं ना मग ते ते पण त्यांनी तेच सांगितलं की हे कॅल्शियममुळेच होतंय. कॅल्शियमची कमतरता आहे ना, हा हा. त्यामुळेच होतं सगळं. हो. बघा. आणि ते काढलं दुसरीकडे जाऊन सलाईन, म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर असतात ना त्यांच्याकडून सलाईन वगैरे काढून घेतलं हाताला लावलेलं. हा मग ते घरीच त्यांनी, मग मी काय केलं, त्यांचं आता ते नॉनव्हेज खातच नाही, लहानपणापासून कधी खाल्लंच नाही ना. हा 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 बरोबर. डॉक्टर म्हणायचे की तुम्ही हे करा, त्यांना खायला द्या. ह्यांचं कसं म्हणजे त्यांनी नाहीच खाल्लं पहिल्यापासून, कधीच हा नाही. त्यामुळे ते कधी त्यांना ती सवयच नाही. हो. मग त्यांना दूध पिलं. आता मी सगळं चहा बंद केला. त्यांना दूध वगैरे प्यायला सगळं कॅल्शियमचं जे जे असेल ना तेच मी त्यांना जास्त भर हा दिला ते त्याच्यात. दुधामधनं ते पावडर पण मिळते कॅल्शियमची. हो, हो. हा पण ते पण बघा ना ताई, म्हणजे हा स्वामींचा किती अनुभव, की आम्ही अक्कलकोटला त्याच वेळेस काय गेलो. बघा म्हणजे ताई एवढ्या अशा परिस्थितीत ते आले. हो. मला आणि त्याचंच हा विशेष खूप मोठा वाटतं. अनुभव आहे माझ्यासाठी. म्हणजे म्हणजे स्वामींना कळलं असेल ना की ह्यांच्या लाईफमध्ये, म्हणजे त्यांनी बोलून घेतलं आम्हाला अक्कलकोट. बरोबर बरोबर. हो. बरोबर बुद्धी देतात ते. ग्रेट ग्रेट खरंच. ताई हो ना. मानलं पाहिजे त्यांना, तुमच्या मिस्टरांना माझा सलाम आहे, सांगा त्यांना. हो, हो, हो. ते ना खूप म्हणजे माणूस खूप छान आहेत ते. म्हणजे मी म्हणते मला जसं नवरा पाहिजे होता तसंच मिळालंय. आई गं! किती छान. तुमचं स्वामींनी तर काहीतरी माझी, म्हणजे कसं होतं ना ताई, मी लहानपणी ना माझे वडील ड्रिंक करायचे ना, तर आम्ही ते सगळं पाहिलेलं होतं ना. ते किती हाल. हां. पाजायचं वगैरे नाही का, म्हणजे आईला किती त्रास होत होता वगैरे. तर मी बरोबर. कधी पण लहानपणी देवाची पाय पडली, मी एकच म्हणायचे, देवा माझ्या घरी झोपडे असेल तरी चालेल, पण माझा नवरा निर्व्यसनी कष्टाळू दे बाबा. मी अरे देवाला वाह! म्हणते. ते हां. छान वाक्य वापरलं हो तुम्ही. हो. तेच ना. अरे मग तसंच मला ना ते असं देव, म्हणजे मी जशी धार्मिक आहे तशी ते पण देवाच्या हातले आहेत. म्हणजे असं नाही, नाही. खरंच छान. मी म्हणते माझ्या नवऱ्याला खुश करायचं असेल ना, तर मस्त आपण पूजा पाठ करत राहा. देव त्यांना एवढा आनंद होतो की माझी बायको सगळं पूजा वगैरे करते, छान करते घर. त्यातच त्यांना अय्या! किती छान, किती छान हो, हो हो. ताई. त्यातच त्यांना खुशी असते की तू सगळं करते असं. असंच पाहिजे. असे सगळ्यांच्या नशिबात येऊ देत बाबा. किती हो ना. सुंदर आणि अनुभव ताई. हो. असेच आहेत. म्हणजे त्या मोठ्यांचा आदर करणं, कधी कोणाला उलटून बोलणार नाही. अगदी झाडूला थोडं जरी लाथ लागली तर पाया पडतील. म्हणजे एवढे छान छान छोटे छोटे संस्कार जे दिसते ना संस्कार. आपल्याला, ते त्याने सगळं मुलं पण घडतात ना ताई हो. त्यामुळे. आणि तसंच मग तेच मुलं पाहतात ना आपली, तेच पाहतात. बरोबर. मुलं हं. केवढे आहेत ताई तुमच्यानी? मला एकच मुलगा आहे. तो आता 9 वर्षाचा आहे. अरे वाह! त्याला किती छान संस्कार घडतायत बघा. हो. मग तो त्याच्यात, आणि कसं आपलं ते त्यांच्या आई-वडिलांना कधीच उलटून बोलणार. आई-वडिलांना काय, म्हणजे आई-वडिलांना सुद्धा ते कधी बोलणार नाहीत असे. वाह, 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 वाह! आणि तुम्हाला हे पण तुमचं सांगते, खरंच काहीतरी नशीब छान. माझ्या आई-वडिलांची म्हणजे परिस्थिती एवढी हे नाही ना, तर बरं. मग ते समजून घेतात. त्यांनी कधी असे हट्ट केले नाही की तुझ्या आईने मला कधी रिंग केली नाही, किंवा तुझ्या आईने मला असं हे असं कधीच बोलणार नाही. कधीच बापरे! नाही. त्यांना खूप सुखी ठेवतील बघा स्वामीताई. हो ना. हो. हां, तेच तुमचा असा सुखी संसार राहू दे बाबा. हो ना. असंच हां. मी स्वामींमध्ये, मला आता स्वामींची मूर्ती आणायची आहे. पण मी म्हटलं की मी जेव्हा अक्कलकोटला येईल, आणि ते पण मी तुम्हाला सांगते ताई, मी ना म्हणजे मला ना आता मी म्हणते ना माझ्याकडे गजानन महाराजांची साई मंदिराची मूर्ती आहे. ती हो, आपली हो. व्हाईट कलरची नसते का, मार्बलची मूर्ती असते. मार्बलची आहे. हां, हां. हो. तर माझ्या डोक्यात होतं की आपण स्वामींची मार्बलचीच मूर्ती आणूया, म्हणजे कसं छान वाटेल असं. हां, तर मी हां. विचार करत होते मी तशी जाणू का. ताई मला स्वप्न पडलं. हां. स्वप्नात ना मी, माझा मुलगा आणि मी, आम्ही म्हणजे पंचधातूची मूर्ती खरेदी करत होतो. अच्छा. हां, हां. हां. तर मग मी ठरवलं आता मी घेताना ना पंचधातूची मूर्ती घेणार. स्वप्नात येऊन सांगितलं म्हणजे स्वामींनी तुम्हाला. हो. हं. हो. तर एक छोटासा अनुभव आहे, सांगू? हां, सांगा, सांगा ना ताई. हो. अ, 1 मिनिट हां. 2-3 आहेत. मी आता म्हणजे कोणतं सांगू नाही का. हां, हां. आता ताई आम्ही दिव्यागरला गेलो होतो बरं कोकणामध्ये. अच्छा. हां, हां, हां. तिथे ना आम्ही जिथे थांबलो होतो ना, रूम घेतली होती ना, त्याच्या शेजारी ना हे होतं, म्हणजे महादेवाचं मंदिर होतं. खूप मोठं होतं, लाल मातीचं.
आणि अच्छा. जे हं. आमचे जे आमच्या सोबत होते ना, तर म्हणजे माझी इच्छा झाली त्या मंदिरात जायची. बरं, बरं. हां, हं. हां. पण ते तर कोणी निघायला सोबत माझ्या तयार नव्हतं. म्हणजे की आम्ही तुझ्यासोबत येतो असं. मी हां, म्हटलं हां. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी उठले, मी गॅलरीतून असं मंदिर बघत होते हां. आणि माझ्या मनात जस्ट आलं बरं, की स्वामींचं मंदिर असतं तर किती भारी झालं असतं ना, असं माझ्या मनात आलं बरं. हां, 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 हां. आणि मी म्हणते पण स्वतःला, की नाही स्वामींचं मंदिर जरी नसलं, तरी स्वामींचा फोटो तर नक्कीच असेल. हां, 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 हां. मी बोलली स्वतः मनामध्ये हे आणि हं. मी गेली. मी म्हटलं त्यांना, की माझं आता सगळं आवरलंय, तर मी तुमचं आवरुस्तर मी येते मंदिरातून जाऊन, नाही का. हां, 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 हां. गेली मी. एवढं छान महादेवाचं मंदिर होतं. मस्त दर्शन वगैरे झालं. हां. तिथून बाहेर पडायला आणि माझी स्वामींच्या फोटोवर नजर जायला एकच आलं. अय्या! एवढी किती खुश. म्हटलं आई शपथ म्हटलं मी जे आत्ता मनात बोलले तेच कसं समोर घडलं आज. समोर. हो. म्हटलं मी आता मनामध्ये इमॅजिन केलं, की तिथं स्वामींची ना फोटो नक्कीच असणार म्हटलं आणि मी बाहेर पडेल आणि स्वामींचा एवढा मोठा फोटो दिसायला कसं एक आलं. कमाल ना? स्वामी ना म्हणजे कुठंच स्वामी आपल्यासोबत असतातच असतात. असतातच. सगळं जाणतात हो ताई स्वामी. हो ना. हो. खूप आणि छान. एकदा YouTubeवरती ना मी पाहिलं एक लेडीज सांगत होती, की ती जेव्हा चपात्या बनवत होती ना, हां, हां. तेव्हा ना तिच्या ना चपातीवर स्वामींचा फोटो आला होता. हं. हां, 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 हां. आकार येतो ना, त्या स्वामींची प्रतिमा दिसते. बरोबर, बरं. हं. तसंच मी ना नेहमी चपात्या करताना विचार करायचे कसं ना तिथं स्वामींनी दर्शन दिलं, कसं दिलं असेल ना? हां, असं मी हां. सतत माझ्या डोक्यात ते चालू असायचं आणि एक दिवशी माझ्या चपातीवर स्वामींची प्रतिमा उमटली. मग मला फोटो पाठवा ना असेल तर. तो मी ना ग्रुपवर पाठवलाय ताई, पण मी परत पाठवेल तुम्हाला एकदा. मला पर्सनल पाठवा. हो, हो. पर्सनल पाठवते मी हां. तुम्हाला. मी म्हणजे आपल्या मनात जे चालू असतं ना, ते बरोबर ते स्वामी म्हणजे स्वामींना कळतं सगळं. अगदी, अगदी. हो. कसं म्हणजे बोललात मी विचार तुम्ही. करत होते, की त्यांना कसा फोटो भेटला असेल, कशी प्रतिमा आली असेल आणि त्यांनी माझ्या चपातीवर दिली. बघा ना किती छान हो. आहे ताई. हो. सुंदर, सुंदर. मी शेअर करते हां ताई हे. हो, हो. चालेल, चालेल. हां, श्री हो. स्वामी हो. समर्थ ताई. मी स्वामी समर्थ ताई. तुमचे श्री फोटो स्वामी. पाठवा मात्र आठवणीने. हो, हो. नक्की पाठवते मी तुम्हाला. हां, हो, हो. श्री स्वामी समर्थ. हो, हो. चालेल.